नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये. आज आपण अतिशय चमचमीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत. बनवायला खूप सोपं आहे आणि अतिशय झटपट बनतं. सकाळच्या धावपळीत तुम्ही टिफिनसाठी हे बनवू शकता. त्यासाठी एक असं मोठं वांगं घेतलं आहे, त्याला कट करायचं आहे अशा प्रकारे आणि आतमध्ये किडे वगैरे नाहीत ना, ते चेक करायचं. तर मी इथं 3 ठिकाणी कट मारलेला आहे, म्हणजे त्याला चीर मारलेली आहे. हवं तर तुम्ही यामध्ये लसूण, हिरवी मिरचीसुद्धा भरू शकता, पण मी इथं भरणार नाही आहे. फक्त तेलाचं थोडंसं ब्रशने थोडंसं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून वांगं जे आहे ते छान भाजलं जातं आणि त्याची साल जी आहे ती लवकर निघते. आता डायरेक्ट गॅसवर मी हे वांगं भाजून घेते. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनला सुद्धा हे थोडंसं भाजून घेऊ शकता. इथं मी गॅसवर व्यवस्थित सर्व साईड पलटत ह्याला भाजून घेणार आहे. याची साल आपल्याला पूर्ण निघेपर्यंत आणि थोडंसं वांगं सॉफ्ट होईपर्यंत भाजायचं आहे. तर यासाठी जवळपास 7-8 मिनटं लागतात आपल्याला. तुम्ही बघू शकताय. आता वांगं बऱ्यापैकी भाजले गेलेलं आहे. देठाची साईड पण मी भाजली. तर इथं तुम्ही बघा मस्त एक 10 मिनिटांनी वांगं मस्त भाजलेलं गेलं आहे. इकडं मी थोडी तयारी करून ठेवली आहे. कांदा, टोमॅटो कापून घेतला आहे. थोडेसे मटरचं सीझन आहे म्हणून मी मटर घेतलेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे जे वांगं आहे याची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची. ही जी काळी साल आहे तीच वरची हळूहळू काढून घ्यायची. तुम्ही वांगं धुवूनसुद्धा घेऊ शकता, पण मी धुणार नाही आहे. याची फक्त साल अशी काढून घेतली आहे. आता बघू शकताय पाणी किती छान सुटलेलं आहे, म्हणजे वांगं आपलं पूर्ण मऊ शिजलेलं आहे. एकदा परत चेक करून घ्यायचं काही आळ्या वगैरे नाहीत ना आणि नंतर अशा प्रकारे चॉप करून घ्यायचं, जेणेकरून वांगं जे आहे ते भरीत केल्यानंतर खूप छान लागतं आणि एकजीव होतं. दुसरीकडे गॅसवर एक कढाई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसूण, ठेचलेलं लसूण टाकायचं. 10-12 पाकळ्या लसूण मी इथे ठेचून घेतला होता. त्याचसोबत 7 ते 8 लसणाच्या 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत. व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर एक मोठा साईजचा कांदा मी कापून घेतला होता. तो कांदाही यामध्ये टाकून व्यवस्थित असा परतून कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला एक 3 ते 4 मिनटं लागतात कांदा मस्त परतायला. हे वांग्याचं भरीत खूप छान लागतं. तुम्ही खानदेशी पद्धतीने म्हणजे हिरवी मिरचीचं सुद्धा बनवू शकता. तसंही भरीत खूप छान लागतं. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला नक्की सांगा, मी तेही लवकरच अपलोड करेन. तर यामध्ये मी मीठ टाकले जेणेकरून आपला कांदा जो आहे तो लवकर परतला जावा आणि टोमॅटोही लवकर शिजला जावा म्हणून. मटारही टाकलेले आहेत आणि व्यवस्थित आता हे सर्व शिजेपर्यंत, मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया. मिठामुळे लवकर कांदा आणि टोमॅटो शिजतो. तर एक 3 ते 4 मिनटं मी याला व्यवस्थित परतल्यानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे. तर ते यामध्ये मसाले टाकूया. मसाल्यामध्ये सगळ्यात पहिले लाल तिखट टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद टाकली आहे, थोडासा गरम मसाला, धने पावडर टाकले. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त मसाल्याला रंग आलेला आहे. टोमॅटोही छान मऊ शिजलेला आहे. आता आपण जे शिजवून घेतलेलं वांगं होतं ते पूर्ण यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं चमचमीत आपलं वांग्याचं भरीत खूप टेस्टी लागतं. गरमागरम बाजरीची भाकरी किंवा जी कळण्याची भाकरी असते ती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा हे खूप मस्त लागतं. नक्कीच करून बघा. गरम-गरम भाकरी आणि हे वांग्याचं भरीत असा बेत तुम्ही नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. 2 मिनिटाचं झाकण ठेवून मी याला वाफ काढून घेतली आहे आणि 2 मिनिटानंतर आता यामध्ये कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित असं मिक्स करायचं. भरीत बघा किती अप्रतिम झालेलं आहे. खूप चमचमीत होतं. चं सीझन असल्यामुळे मी इथं मटर टाकलेले आहेत. खूप टेस्टी लागतं. तर नक्कीच करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील त्याही कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.